कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कोरोना लसीकरण करणे हे अत्यंत आवश्यक झाले आहे। याच अनुषंगाने ECHS पॉलिक्लिनिकच्या वतीने अमरावती जिल्ह्यातील माजी सैनिका व त्यांच्या परिवारासह आणि सर्वसामान्य नागरिकांकरिता कोरोनाचे लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे। सोमवारपासून या केंद्रावर लसीकरणाला सुरुवात झाली आहे। सकाळपासून माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी आणि नागरिकांनी आपले लसीकरण करून घेतले आहे। ECHS पॉलिक्लिनिक केंद्रावर दररोज 100 डोस देण्यात येणार आहे। ECHS पॉलिक्लिनिकमध्ये फक्त माजी सैनिकांकरिताच राखीव आहे, परंतु सामान्य नागरिकांचे देखील लसीकरण व्हावे या उद्देशाने सर्वांचेच लसीकरण करण्यात येणार आहे। सर्वांनी लसीकरण करावे असे आवाहन माजी सैनिकांनी केले आहे। हमने जो वैक्सीनेशन लिया वो कर्नल गौर साहब है, यहाँ के ECHS के प्रमुख हैं, उनकी तरफ से उन्होंने ये सब ऑर्गेनाइज किया है और हमें बहुत खुशी है कि माजी सैनिकों के लिए ये वैक्सीनेशन दे रहे हैं। हम उसके लिए शुक्रगुजार है। हमारे देश में हमारी जो पॉपुलेशन है उसके लिहाज से सभी लोगों ने वैक्सीनेशन लेना चाहिए ताकि हम इसके ऊपर काबू पा सकें और हमारी जो अर्थव्यवस्था है वो फिर से मजबूत हो। एंड आई थैंक Colonel Gaur who has organized the vaccination drive in Army unit. Thank you so much. कोरोना लसीबद्दल कुणीही भीती बाळगू नका, शंका घेऊ नका, सर्वांनी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन देखील काही माजी सैनिकांनी केले आहे। आज ऑफिसर कमांडिंग गौर साहेबांनी हा कार्यक्रम अरेंज केलेला आहे आणि हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे की त्यांनी वॅक्सिनेशन घ्यावं। आणि काही लोक जास्तीत जास्त पोरांना अशी भीती वाटते की मला काही होईल का, मला काही होईल का, त्यांनी असं मनात कोणीही बाळगू नये आणि प्रत्येकाने लस घेतलीच पाहिजे। आता देशामध्ये कोरोनाचा प्रभाव थोडा कमी झालेला आहे, महाराष्ट्रामध्ये सुद्धा कमी झालेला आहे। तरी मी जे राहिलेले आहे माजी सैनिक आहे, नागरिक आहेत, त्यांनी लस घेतलीच पाहिजे आणि हे आपल्या शरीराकरता, आपल्या स्वतःच्या आरोग्याकरता ही लस फार उपयोगी आहे। सदर लसीकरण केंद्र लवकरात लवकर सुरू व्हावे याकरिता विदर्भ न्यूजने सतत पाठपुरावा केला होता। त्याचबरोबर कर्नल रामदयाल गौर, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर भूषण कट्टा, डॉक्टर पूजा लोहिया यांनी सर्व नागरिकांना लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।